जाओगे तो, अरे 500 में बिक जाओगे तो, अरे मुफ्त की छतरी में बिक जाओगे तो, अरे मुफ्त के फनस में बिक जाओगे तो, अरे मुफ्त के फनस में बिक जाओगे तो, अरे 500 में बिक जाओगे तो, अरे मुफ्त की छतरी में बिक जाओगे तो, बिक जाओगे तो, अरे 500 में बिक जाओगे तो, अरे सगळ्यांनी पाठी बोलले ना, उभे राहते खड्डे दिसते पाहिजे, पाठी उभे राहा सगळ्यांनी. तू माझ्या सेंटरला उभा राहा तिकडे माझ्या बरोबर. महेंद्रजी, सगळ्या मुंबईभर पाऊस झाला आणि त्यानंतर सगळ्या मुंबईभर खड्डे देखील झाले. मनसेने अशा प्रकारे पट्ट्या बांधून हे आंदोलन केलंय. नेमकं काय सूचित करायचं तुम्हाला या आंदोलनातून? बघा, दरवर्षीप्रमाणे पाऊस आला की खड्डे पडतात. महानगरपालिका असेल किंवा हे जे सरकार असेल, फक्त खोकले दावे करतात की आम्ही 100% खड्डे बुजवलेत, पण असं कुठेही झालेला नाहीये. प्रत्येक ठिकाणी खड्डेच खड्डे आहेत. फक्त भ्रष्टाचार चालू आहे. मग ते रोडचं काम असू द्या, मग ते खड्डे भरायचे टेंडर असू द्या. आज आम्ही हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय की ह्या खड्ड्यांमुळे तुमची ही अवस्था होणार आहे. मी देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा मुंबईचे कमिशनर असतील, तुम्ही बघा, खड्ड्यामुळे लोकांची ही अवस्था तुम्हाला पाहिजे का? लोकांनी अशा अवस्थेमध्ये राहायला पाहिजे का? आज सगळ्यांचे मुलं वाढ असतात. ह्या रोडवरना बाईकवाले, रिक्षा पलटी होतात, लोक चालता चालता पडतात. म्हणजे तुमची इच्छा काय आहे? म्हणजे तुम्ही 500 काम करायचं नाही, फक्त लोकांना मूर्ख बनवायचं. एकतर हिंदू मुसलमान करून निवडून यायचं आणि त्यानंतर लोकांना काम न करणं, काम करत नाही पण लोकांना मूर्ख कसे बनवतात? मोफत साडी देतात, मोफत फणस देतात, मोफत छत्री देतात, मोफत साड्या देतात, मोफतची यात्रा काढतात आणि लोकांना अशा अवस्थेत राहायचं. हे कन्फर्म आहे. चांदिवली विधानसभेमध्ये हे कन्फर्म आहे आणि लोकांना भ्रमित करून टाकलंय स्थानिक लोकांनी की आम्ही तुम्हाला छत्री देतो, तुम्ही खड्ड्यात मारा, आम्हाला काही घेण देण नाही. पाऊस आला, तुमच्या घरात पाणी आला, आम्हाला काही घेण देण नाही. पण महाराष्ट्र नवनिर्माण हा सहन करणार नाही. चांदिवली विधानसभेमध्ये जिथे जिथे खड्डे असतील तिथे तिथे आम्ही हे आंदोलन करणार आणि वेगवेगळ्या पद्धतीने करणार. हिंदी में जानना चाहेंगे महेंद्र जी, आज ये आंदोलन क्या है मनसे की ओर से? एक आदमी को जो है इस तरह से आप लेके आए हो, क्या कहेंगे इसके बारे में? नहीं, हम सिर्फ यही कहना चाहते हैं कि हर साल मुंबई में खड्डे होते और मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री लोग बड़े बड़े आश्वासन देते हैं कि हमने सब खड्डे भर दिए, एक भी खड्डा नहीं है. वहां से गडकरी जी भी बोलते हैं कि हमने सब खड्डे भर दिए, अब ऐसा रोड होगा, अब वैसा रोड होगा, लेकिन कुछ नहीं होता है. हर साल खड्डे पड़ते, लोग यहाँ पर मरते हैं, कई लोगों की जान जाती है, लेकिन किसी को कोई लेन देन नहीं है. सिर्फ लोगों को भ्रमित किया जाता है. लाड़की बहन हो या मुफ्त छतरी हो, मुफ्त साड़ी हो, मुफ्त यात्रा कराई जाती है और मुफ्त फनस दिए जाते हैं. तो लोगों को इसी के अंदर खिलाया जाता है कि हम आपको ये दे रहे, आप इसी में खुश रहो. खड्डे में आप गिरोगे, फ्रैक्चर हुआ, हमारी जवाबदारी नहीं है. आपके घरों में पानी आएगा, हमारी जवाबदारी नहीं है. हमने आपको छतरी दिया, फनस दिया, और लोगों को भी वही लगता है कि ये हमको दे रहे, लेकिन उनको समझ में नहीं आ रहा है कि आप आपके परिवार को कितना खराब परिस्थिति में लेके जा रहे हो. ये हालत हो जाएगी खड्डे में गिरने के बाद में, ये परिस्थिति हो जाएगी ना लोगों की. लेकिन महाराष्ट्र नवनिर्माण सेना चांदीवली विधानसभा के अंदर जहां पर भी खड्डे होंगे वहां पर अलग अलग प्रकार के आंदोलन करेगा और पूरे चांदीवली में जब तक खड्डे भरे नहीं जाते तब तक महाराष्ट्र नवनिर्माण सेना की टीम शांत रहेगी नहीं. हमारे चैनल के माध्यम से हमने आपको बताया भी था, आपने देखा भी था. जो खड्डा वहाँ पे दिखा नौपाड़ा में, उस खड्डे में जो कॉन्ट्रैक्टर था, उस कॉन्ट्रैक्टर ने सीधे सीधे विधायक का नाम दिया कि ये काम हमें उन्होंने दिया है. तो ये काम देने का आश्रय किसको जाता है? मतलब ये महानगर पालिका देती है, पीडब्ल्यूडी देता है, या इसका टेंडर निकलता है, या स्थानिक विधायक अपने मन से देते हैं? देखिए, ये सब महानगर पालिका की प्रक्रिया होती है, लेकिन चांदीवली विधानसभा में एक दादागिरी चालू है. आप समझ रहे हैं ना, एक दादागिरी चालू है कि सब काम मेरे लोग करेंगे, सबको टेंडर मैं दूंगा, ये टाइप की दादागिरी चांदीवली में चालू है. नहीं तो एक कॉन्ट्रैक्टर की हिम्मत कैसे होती है, मुझे बताइए, कि हमको ये काम स्थानिक आमदार ने दिया है. खड्डों का टेंडर कभी कोई आमदार नहीं देता है, कोई खासदार नहीं देता है. महानगर पालिका की एक प्रक्रिया होती है, उसमें से काम मिलता है. लेकिन यहाँ पे सब चलता है. आप समझ रहे हैं ना, सिर्फ पैसे कमाने की होड़ चालू है और खड्डों में से जो टेंडर होते हैं
जो रोड के टेंडर होते उसमें से पैसे कमाओ और लोगों को मुफ्त की छतरी, साड़ी, प्रेशर कुकर देते रहो और उनको मरने दो। यही चांदीवली में चालू है। आपने जो आज स्टंट किया है, ये आज एक अनोखा स्टंट दिख रहा है मनसे का, तो इसको लेकर आप सीधा महाराष्ट्र सरकार को और महानगर पालिका को सीधा निशाने पे ले लिया आपने, तो इसको लेकर मन से अगला कदम क्या होगा? नहीं, अगला कदम जहाँ पर खड्डे होंगे वहां पर आंदोलन करेंगे, और खड्डे नहीं भरे तो महाराष्ट्र नवनिर्माण सेना एल वार्ड के अंदर जाके उनके बाहर, गेट के बाहर जो रास्ता है ना, हम वहां पर खड्डे कर देंगे। भाई यहाँ पे एक चीज ये पूछना था कि एक जो नॉर्म्स निकला है, जो जो कॉन्ट्रैक्टर को एक नॉर्म्स दिया गया है कि जब आप कोई सड़क का कॉन्ट्रैक्ट लेते हो तो 1 साल से लेकर 3 साल तक जो भी उसकी मियाद रहती है, उसमें उसको कॉन्ट्रैक्टर को वो खड्डे बनाने पड़ते हैं, बराबर है अपने पैसों से, या आपने जो भी टेंडर भरा उस हिसाब से उसको मेंटेन करना पड़ता है। और यहाँ पे एक और रूल्स है कि अगर उस बीच किसी की एक्सीडेंट हो जाती है, कुछ भरपाई करनी पड़ती है, तो कॉन्ट्रैक्टर अपने जेब से देगा, अदरवाइज उस पर FIR होती है। तो ऐसा चांदीवली में कहीं देखने मिल रहा है? कुछ देखने नहीं मिलेगा। यहाँ पे कोई नॉर्म्स पाले नहीं जाते। यहाँ पर स्थानिक लोक प्रतिनिधि जो चाहेगा वही होता है, बाकी किसका कोई चलता नहीं है। तुम जियो मरो, हमको कोई लेन देन नहीं, हमको वोट दो, हिंदू मुसलमान के नाम पे हमको वोट दो, छतरी के नाम पे हमको वोट दो, यही चालू है बस। एक छोटा सा आंकड़ा मैं आपको बताना चाहूंगा, 2023 का सर्वे बताता है 374 लोग जो एक्सीडेंट में मारे गए, उसमें सिर्फ 374 लोग महाराष्ट्र सरकार में जिसका क्लेम सेटल हुआ है, और क्लेम का रेशो जो है 2 लाख रुपया मरने वालों को और 50,000 रुपया गंभीर तरह से इंजर्ड होने वालों को है। और अगर आप देखेंगे तो यही महाराष्ट्र शासन का 5,000 रुपया बिगर हेलमेट का फाइन है, 5,000 रुपया सिंगल जंप है, 10,000 रुपया ड्रिंक एंड ड्राइव है। मतलब आदमी की जिंदगी इतनी सस्ती हो गई कि उसके लिए 2 लाख रुपया कंपनसेशन, बट अगर आपको फाइन वसूल करना है तो करोड़ों में करना है। और अगर इस विषय में अगर हम बात करें तो अगर जब महाराष्ट्र सरकार हमसे पैसे फाइन के रूप में ले रही है, तो ऐसा नहीं लगता कि आदमी की कीमत वो 2 लाख रुपए लगा रही है? देखिए, फाइन वसूला जाता है, पैसे भी महाराष्ट्र सरकार के पास आते हैं, लेकिन वो आपको क्यों दे, आपके ऊपर खर्चा क्यों करे? उनको लाडकी बहन को पैसा देना है, उनको हर दूसरी सुविधाओं में पैसा देना है। ये सब चलते रहेगा। जनता को आज नहीं तो कल पता चलेगा और जनता इसका जवाब जरूर देगी। धन्यवाद। तू इधर, हाँ बाजू में है ना, जरा ये बाजू। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अनोखे आंदोलन केलेलं आहे। हाताला पट्टी असेल, डोक्याला पट्टी असेल बांधून, डोक्याला देखील पट्टी बांधलेली आहे। अशा अनोखे आंदोलन केलं आहे। कुठेतरी खड्ड्यांचे प्रमाण जास्त झालेले असे पाहायला मिळते। आपल्यासोबत इकडचे विभाग प्रमुख महेंद्र भानुशाली आहेत। काय सांगाल तुम्ही आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आंदोलन करण्यात आलेलं आहे खड्ड्यांविरोधात, काय सांगाल? बघा, हा रोड जे आहे NSS रोड आहे, 2 वर्षापासून याचा वर्क ऑर्डर निघालेला आहे, याचा टेंडर निघालेला आहे। आमदार महोदयांनी इथे 4 वेळ लोकांना घेऊन नारळ फोडले, 2 इलेक्शनचा अगोदर आणि 2 इलेक्शनचा नंतर, तरी सुद्धा ह्या रोडचा काम चालू होत नाही। फक्त हा काम थांबवून ठेवलेला आहे। ठीक आहे, तुम्ही काम करत नाही, पण हे खड्डे तर बुजवले पाहिजे। तुमच्या गाड्या इकडनं तिकडनं रोज जात आहेत, रोज इकडनं बाईकवाले पडतात, लोक पडतात, महिला पडतायत, लहान लहान मुलं शाळेतनं जाताना ते पडतायत, लोकांना फ्रॅक्चर होतोय, परंतु कुणाला जनतेची फिकर नाहीये। जनतेची फिकर फक्त निवडणूक मध्ये असते आणि त्याच्यामध्ये जनतेला खुश करण्यासाठी मोफत छत्री, मोफत साडी, मोफत प्रेशर कुकर आणि मोफत यात्रा हे करून देतात, म्हणजे जनता पण खुश होऊन जाते। त्यांना कळत नाही, असं त्यांना भ्रमित करून टाकतात ना की आम्हीच तुमचे सगळे काय आहोत। पण जनतेला हळूहळू कळणार की हे फ्रॅक्चर केलं ना, एक मुलगा पडला तर त्याला फ्रॅक्चर केला तर 10-15 हजार रुपये खर्च असतो, हड्डी तुटली की 50,000 खर्च असतो, एक मुलगा मेला तर त्याची काय व्हॅल्यू आहे? 2 लाख रुपये गव्हर्नमेंट देणार आणि विषय संपून टाकतात। पण हे चालणार नाही। चांदीवली विधानसभेमध्ये जिथे जिथे खड्डे असतील तिथे तिथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलन करणार। नाही तर पाहायला गेलं तर दरवेळी खड्डे खड्डे पडतात, दरवेळी तुमच्याकडनं आंदोलन देखील केलं जातं, मात्र याचा ठोस उपाय काही महानगरपालिका करत नाही। याच्यापुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही काय नक्की पुढचं पाऊल उचलेल? बघा, कालच राजसाहेबांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि कसं डेव्हलप केलं पाहिजे मुंबई, ट्रॅफिक, खड्डे ह्या संदर्भात मुख्यमंत्रींना सांगितलंय सन्माननीय राजसाहेबांनी। पण कसं आहे, फक्त राजसाहेब भेट घेत राहणार आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने असेच खड्डे बुजवत राहणार आणि खड्डे बुजवायचे पण टेंडर काढत राहणार, तर हे चालणार नाही। सन्माननीय राजसाहेबांनी जे काल भूमिका मांडली आहे ते बघून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रत्येक कार्यकर्ता आंदोलन करणार आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना दाखवणार की काय परिस्थिती आहे मुंबईकरांची। नक्कीच तर पाहायला गेलं तर
इथं तू गेला पाणीमध्ये काय तुम्ही 2 जण अजून तिकडे जा, म्हणजे सगळ्यांना घेतो मी असं. हा हा हे असंच राहतो. तुम्ही असं थोडस हा खड्डा पण दाखवतो ना, खड्डे दाखवतो. मुंबईमध्ये पाऊस आल्यानंतर 2 समस्यांना रस्त्यावर मुंबईकरांना नेहमी सामोरं जावं लागतं. एक म्हणजे मुंबईच्या रस्त्यांवर भरणारं पाणी आणि दुसरं म्हणजे मुंबईच्या रस्त्यांवर पडणारे प्रचंड खड्डे. आपण सध्या चांदोली विधानसभेत आहोत आणि आपण जर बघितलं तर हा NSS मार्ग आहे. त्या NSS मार्गाची ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात जे खड्डे आहेत त्यामुळे चाळण झालेले आहे आणि त्यामुळे आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना जे आहे ते आक्रमक झालेले आहे. आपण जर बघितलं तर एक अनोखं आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. जर या खड्ड्यांमधून कोणी पडलं तर अशा प्रकारे ते जखमी होऊ शकतं आणि अशा प्रकारे जखमीचे कपडे घालून मनसैनिक जे आहेत अनोखं आंदोलन करतायत. माझ्याबरोबर विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली आहेत. जखमी माणूस घेऊन आलेला आहात तुम्ही, जखमी स्थानिक नागरिक, काय या आंदोलनातून तुम्हाला सांगायचं प्रशासनाला? आम्ही फक्त प्रशासनाला हेच दाखवायचा प्रयत्न करतोय की येणाऱ्या काळात जर असेच खड्डे असले तर आमची मुंबईकरांची आणि चांदिवलीची जनतेची ही अवस्था होणार आहे. तुम्हाला ही अवस्था मतदारांची पाहिजे का? ज्या लोकांनी तुम्हाला मतं देऊन निवडून दिले तुम्हाला त्यांची ही परिस्थिती पाहिजे का? आज तुम्ही ठिकठिकाणी छत्री वाटप करताय, तुम्ही साडी वाटप करताय मोफत, तुम्ही मोफत यात्रा काढताय, त्याच्यामध्ये जनतेची दिशाभूल करताय. अहो हे सगळे काम तुमचं नाहीये. तुमचं काम आहे कुठे खड्डे आहेत ते खड्डे बुजवले पाहिजे. तुम्ही ज्या रस्त्यावर उभे आहेत या रस्त्याचे नारळ स्थानिक आमदार दिलीप लांडेंनी 4 वेळ फोडलेत. 2 नारळ इलेक्शनच्या अगोदर फोडले, 2 नारळ इलेक्शन नंतर फोडले. आता जनतेचा पण प्रश्न होतोय की तुम्ही किती ह्या लोक हे जे तुम्हाला लिंबू फिरवतात त्याच्यामध्ये तुम्ही येत आहेत. दरवर्षी तुम्हाला काही ना काही आम्हीच दाखवतायत आणि तुमची अवस्था ही ठेवताय. आता थोडा पाणी आला, पूर्ण चांदिवलीमध्ये लोकांच्या गुडघ्या वर पाणी गेला, लोकांना लाखोंचं नुकसान झाला. आता त्यांना भरपाई कोण देणार आहे? गटर सफाईमध्ये भ्रष्टाचार, खड्ड्यांचा टेंडर आहे त्याच्यामध्ये भ्रष्टाचार, रोडच्या टेंडरमध्ये भ्रष्टाचार, ट्रॅफिकची व्यवस्था नाही. काल सन्माननीय राजसाहेबांनी मुख्यमंत्रीसाठी जी भेट घेतली ह्याच्यासाठीच आम्ही हे आंदोलन केलेलं आहे की आता आम्ही दाखवून देऊ फडणवीस साहेबांना की कुठे कुठे काय परिस्थिती आहे. एकूण मुंबईच्या प्रत्येक रस्त्यावर आज देखील एबीपी माझाने मुंबईचा संपूर्ण आढावा दाखवला. ठिकठिकाणी रस्त्यांवर अशा प्रकारचे मोठे मोठे खड्डे दिसतात. मनसेची भूमिका काय असणार आहे पुढे? बघा, जिथे जिथे खड्डे असतील, आज इथं केलाय, उद्या आम्ही दुसऱ्या ठिकाणी करू आणि वेगवेगळ्या ह्याच्याने आम्ही आंदोलन करणार. आणि आम्ही एलवॉर्ड प्रशासनाला आणि जे लोकप्रतिनिधी इथं पैसे देऊन जे निवडून आलेत ना त्यांना आम्ही झोपू देणार नाही. आम्ही त्यांना काम करायला लावू. तुम्ही जे फक्त मोफतचे वाटप करताय ना आता ते बंद करा आणि लोकांना काय प्रॉब्लेम आहे नाले सफाई करा. तुम्ही खड्डे जिथे आहेत ना तिथे उभे राहून काम करा. तुम्ही नाही केलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहेच आणि आम्ही रोज आंदोलन करणार आणि डेली एक जिथं खड्डा असेल तिथं आम्ही आंदोलन करणार. धन्यवाद. माझ्यावर महेंद्र भानुशाली आहेत, विभाग अध्यक्ष मनसेचे. आज आपण बघितलं तर या ठिकाणी NSSचा रोड आहे त्याची चाळण झालेली आहे. एकूणच जर हे आंदोलन करण्यात आलेलं आहे. आंदोलन आंदोलन आहे शरीराला बॅलेन्स पट्ट्यामधून बसण्याचं एक वेगळं आंदोलन करण्यात. माझ्यासोबत मनसेचे नेते भानुशाली आहे. महेंद्र भानुशाली काय बोलणार? आज वेगळं आंदोलन करण्यात आलेलं आहे, काय सांगा? वेगळं आंदोलन करावंच लागणार आहे. प्रशासन झोपलेलं आहे, लोकप्रतिनिधी झोपलेले आहेत. कारण ज्यांना लोकांनी निवडून दिला, ज्यांची जी जबाबदारी आहे की कुठं खड्डे आहेत, कुठं गटर साफ झाले नाहीत, हे पाहायची कुणाकडे वेळ नाहीये, ना प्रशासनकडे ना लोकप्रतिनिधीकडे. त्यांना फक्त मोफतची छत्र्या वाटा ह्या सगळ्या कामांमधनं भ्रष्टाचार करायचं. छत्र्या वाटायचे, फणस वाटायचे, असे मोफत वाटून लोकांना त्यांचा माइंड हायचेक करून घ्यायचं, त्यांना लिंबू फिरवून टाकायचं. पण आता ह्यांची काळजी घेणार कोण? आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यासाठी रस्त्यावर उतरलेली आहे. माझ्या चांदिवलीची जनतेला खड्ड्यांमुळे जे त्रास आहे, आम्हाला त्रासपेक्षा त्यांना मुक्ती द्यायची आहे. म्हणून आज वेगळं आंदोलन केलंय की खड्ड्यामध्ये पडून लोकांची तुम्हाला ही अवस्था अपेक्षित आहे का? कुणाचा हात फ्रॅक्चर होतोय, कुणाचे तोंड फुटतायत, डोकं फुटतायत. एक पवईमध्ये एकाचं निधन झालं, बरोबर आहे ना? पण हे खड्डे होतात, तुम्हाला दिसत नाही का? रस्त्यावरनं आमदार, खासदार, नगरसेवक, त्यांचे कार्यकर्ते सगळे फिरत असतात. का त्या लोकांना हे खड्डे दिसत नाही? आपण तक्रारी केलेल्या आहेत. अहो, आम्ही सगळ्यांना सांगून थकलो आहे आणि तक्रार पण का करायची?
तुमची काम आहे, अधिकाऱ्यांचे काम आहे, रस्त्याचे अधिकारी असतील, मेंटेनन्सचे अधिकारी असतील, त्यांचे काम आहे. पण मेंटेनन्सच्या अधिकाऱ्यांना कामच कुठं करायचंय? त्यांना फक्त भ्रष्टाचार करायचा आहे. आणि येणाऱ्या काळात जिथे जिथे असे भ्रष्टाचार होणार ना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना याच पद्धतीने आंदोलन करणार आणि यांची पोलखोल करत राहणार. हिमालय सोसायटी सांगा, चांदीवली हिमालय सोसायटी. हे आता 6 दिवसाच्या हिमालय सोसायटीच्या परिसरात आहे. मोठे खड्डे आहेत ते पडलेले आहेत. गणेशोत्सव जवळ आलेला आहे आणि तरी पालिका प्रशासनाकडून त्या रस्त्यांची डागडुजी अद्यापही केली गेली नाहीये. त्याविरोधात मनसे आता रस्त्यावर उतरलेली आहे. मनसेने आगळ्या पद्धतीने आंदोलन केलेलं आहे. आपण जर पाहिलं तर डोक्याला आणि हाताला बँडेज केलेली व्यक्ती आहे ती त्यांनी समोरच आणलेली आहे आणि या खड्ड्यांची दाहकता दर्शवण्याचा प्रयत्न मनसेच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेला आहे. आपल्यासोबत महेंद्र भानुशाली जी आहेत. आज तुम्ही या रस्त्यावर आंदोलन करताय, परंतु गेली अनेक वर्षांपासून या रस्त्याची स्थिती अशीच आहे. अहो, गेले कित्येक वर्षापासून रस्त्याची हीच परिस्थिती आहे. ह्या रस्त्याचा वर्क ऑर्डर निघालाय गेले 2 वर्षापासून, परंतु कुणाला कामच करायचं नाही. आमदार महोदयांनी, दिलीप लांडे यांनी 2 वेळ इलेक्शनच्या अगोदर फक्त दाखवण्यासाठी की तुम्ही मला मतदान करा, मी तुम्हाला हे काम करून देतो. लोकांनी मतदान केलं, निवडून दिलं, त्यानंतर परत रोड फोडले की तुम्ही मला मतदान दिलं म्हणून मी तुम्हाला हे रोड करून देतोय. अहो, रोड तर होत नाही, पण हे खड्डे पण बुजवतात नाही. तुम्ही फक्त खड्डे बुजवले असते ना, लोकांना वाटलं असतं की खड्डे बुजवलेत. सत्ताधाऱ्यांचं काम काय आहे? कुठं खड्डे असतील, कुठं रोड डॅमेज असतील, कुठं गटर साफ झाले नसतील, ते काम आहे. परंतु इथं असे कुठले काम होत नाही. चांदिवली विधानसभेमध्ये फक्त लोकांना मोफत अमीष देऊन, छत्री वाटप असेल, साडी वाटप असेल, मोफत यात्रा असेल की मोफत फणस वाटप असेल, फक्त हेच देऊन त्यांना लिंबू फिरवण्याचं काम चालू आहे. आणि जनता पण त्या लिंबू फिरवण्यामध्ये येऊन जाते आणि त्यांच्या घरात कमरेच्या वर पाणी भरते. त्यांचे मुलं या खड्ड्यांमधनं पडते, त्यांचे ऍक्सिडेंट होतात. वर्षभरात 600 रुपयाचा माल द्यायचा आणि एका घरात समजा ऍक्सिडेंट झाला तर त्याला 20,000 रुपयाचा खर्च येतो. आता कॅल्क्युलेशन जनतेने करावं. आपण असं म्हणताय की 2 वर्ष या रस्त्याचं आहे ते प्रपोजल येऊन पडलेलं आहे, परंतु अद्यापही काम नाही झालं. परंतु लोकप्रतिनिधींचा वचक नाही असं वाटतंय तुम्हाला या संपूर्ण अधिकाऱ्यांवर? कसं आहे, लोकनिधीचा खूप वचक आहे. लोकप्रतिनिधी आमच्या आमदार चांदिवली विधानसभेमध्ये जिथं पाहिजे ते करू शकतात, परंतु आता निवडणूक नाही ना. आता निवडणूक त्यांची सिस्टम कशी आहे, निवडणूक आले ना त्याच्या 10, 15, 20 दिवसा अगोदर निवडणूक आयोगाने डिक्लेअर केलं, त्याचा 5-7 दिवसा अगोदर सगळे नारळ फोडायचे. अहो ठीक आहे, पण इथं तसंच झाला होता. परंतु आजपर्यंत हा रोडचा काम झाला नाही. का झाला नाही, मी हे तुमच्या माध्यमातून आमदार दिलीप लांडे यांना प्रश्न विचारतोय. कारण प्रत्येक वेळी आता सिवरची लाईन टाकतोय, आता आम्ही हे टाकतोय, आता आम्ही ते टाकतोय, प्रत्येक वेळी मूर्ख बनवण्याचं काम करताय आणि जनतेला बेहाल सोडून दिलेला आहे या चांदिवली विधानसभेच्या जनतेला. आंदोलन करायची वेळ तर आली आहे, परंतु जर रस्ता आता गणेशोत्सव जवळ आलेला आहे, जर वेळ पूर्ण झालेला नाही या ठिकाणचं काम, तर पुढची भूमिका काय असणार? माझी पुढची भूमिका मी 100% सांगतोय. एल वॉर्डचा जो गेट आहे ना त्याच्या बाहेर आम्ही खड्डे करू. तुमच्या गाड्या कशा आतमध्ये जात आहेत ना ते आम्ही बघू. एल वॉर्डच्या बाहेर खड्डे करू. नक्कीच जर आपण पाहिलं तर मनसे आक्रमण झालेले आहे रस्त्यांवरच्या खड्ड्यांवर. जर या परिसरातील रस्त्यांचे खड्डे आहेत ते जर वेगळे केले नाही तर एल वॉर्ड समोर उभं आंदोलन करण्याचा ते खड्ड्यांचं घेतलं ना बरोबर. आता पहिलं तुमचं या बोल काहीतरी. अनेक वेळा नागरिकांनी आंदोलन करून सुद्धा मुंबई महानगरपालिकेला खड्ड्यांसंदर्भात जाग येताना पाहायला मिळत नाहीये आणि त्याच संदर्भात आज घाटकोपर येथे आंदोलन करण्यात आलेलं आहे मनसेतर्फे. सर, काय सांगाल, कशा पद्धतीने तुम्ही हे आंदोलन केलेलं आहे? कारण इथे प्रतिकात्मक लोक दिसत आहेत, नेमकं काय संदेश देऊ पाहताय महापालिकेला? संदेश आम्ही हेच देतोय महानगरपालिकेला की जर तुम्ही हे खड्डे बुजवले नाहीत
तर तुमची इच्छा आहे का लोकांची हे अवस्था व्हावी म्हणून, माझ्या चांदिवलीच्या जनतेची? कुणाचा हात तुटावं, कुणाचा पाय तुटावं, कुणाचा डोका तुटावं, कुणाचा मुलगा याच्या खड्ड्यांमध्ये ऍक्सिडेंट त्याचा मृत्यू व्हावं, ही त्यांची इच्छा आहे असं मला दिसतंय. कारण इकडचे लोकप्रतिनिधी, आमदार असो, आजी माजी नगरसेवक असो, सगळे झोपलेले आहेत. ते फक्त मोफत छत्री, मोफत साडी, मोफत प्रेशर कुकर, मोफत यात्रा करतायत, त्याच्यामध्ये व्यस्त आहेत. त्यांना कुठेही खड्ड्यांचं पडलेलं नाहीये, गटर साफ कुठं झाले नाही झाले त्याच्यात पडलं नाहीये. आज तुम्ही काल बघितलं की सन्माननीय राजसाहेबांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली की मुंबईमध्ये काय परिस्थिती आहे. या ट्रॅफिकमुळे पण खड्ड्यांमुळे पण ट्रॅफिक होते, लोक अनधिकृत पार्किंग करतात, त्यांना पार्किंग करायला जागा नाही. या संदर्भात जसे सन्माननीय राजसाहेबांनी भेट घेतली मुख्यमंत्र्यांची, आम्ही हे दाखवणार आता मुख्यमंत्री साहेबांना तुमच्या माध्यमातून की तुम्ही जे आश्वासन देतात ना लोकांना की आम्ही पूर्ण खड्डे बुजवलेले आहेत, एकही खड्डा नाहीये, हे आम्ही तुम्हाला दाखवणार आहे की बघा तुम्ही फक्त तुमचेच आमदार आहेत ना इथे, किती खड्डे आहेत आणि लोक रोज या खड्ड्यांमध्ये पडतात. खूप वाईट अवस्था आहे. घाटकोपरमध्ये सर कुठे कुठे खड्डे आहेत? कारण पूर्ण आता मी ज्या रोडने आले इथे मला सायन ब्रिजवर खड्डे दिसले, त्यानंतर पुढे देखील बऱ्यापैकी खड्डे दिसले. साधारण शहरभरात कुठे कुठे खड्डे आहेत, कुठल्या कुठल्या परिसरात? बघा तुम्ही जर निघालात ना तर पूर्ण मुंबईमध्ये खड्डे. आता तुम्ही माझ्या चांदिवली विधानसभेमध्ये आलाच ना तर महिंद्रा पार्क पासूनच तुम्हाला खड्डे दिसले असतील. हा हिमालय सोसायटीचा रोड आहे, इथं खड्डे आहेत. हा रोड 2 वर्षा अगोदर पास झालेला आहे, परंतु निवडणुकीचा अगोदर दिलीप लांडे आमदार यांनी 2 वेळ नारळ फोडलं, निवडणूक नंतर 2 वेळ आमदारांनी नारळ फोडलं. पण आतापर्यंत रोड का होत नाही मला हेच समजत. नारळ कधी फुटतो? आज नारळ फोडला, उद्यापासून कामची सुरुवात होते, बरोबर आहे ना? पण इथं असं काहीच होत नाही. फक्त लोकांना गुमराह करायचं काम चालू आहे की आम्ही हे करणार, आम्ही ते करणार, आम्ही हे करून देणार आणि मतं घेऊन घ्यायची. पण आता मी तुम्हाला सांगतोय येणाऱ्या काळात जनता खूप हुशार झालेली आहे आणि त्यांना त्यांची जागा दाखवणार हे 100% नक्की आहे. कारण ह्या खड्ड्यांमधनं त्यांच्याच मुलाबाळांचा जीव जातोय. भानुशाली सर, या सगळ्यामध्ये आपण जर बघितलं तर एकंदरीतच महापालिका सातत्याने दावा करते की आम्ही कॉन्क्रिटीकरण केलेलं आहे. जवळपास मुंबईतलं अर्ध्या भागातलं कॉन्क्रिटीकरण पूर्ण आहे. मात्र एकंदरीत जर तुम्ही परिस्थिती जी दाखवतात किंवा जी आम्हाला दृश्यांद्वारे दिसते ती वेगळी आहे. यावर कसं पद्धतीने भाष्य करा? बघा, जिथे चांगले रस्ते असतील तर आम्ही कौतुक पण करू ना तुमचा. सन्माननीय राजसाहेबांची ही शिकवण आहे, चांगलं केलं तिथं कौतुक करा. पण ही परिस्थिती आहे त्याचं काय? आता काय इकडनं आमदार, खासदार, नगरसेवक, त्यांचे कार्यकर्ते काय ह्या रस्त्यावरनं जात नाही का? रोज जातात. का त्यांना असं सुचत नाही की आम्ही लवकरात लवकर हे खड्डे भरावे? त्यांचे कार्यकर्त्यांना पण पाहिजे, अहो आम्ही तुम्हाला एक छत्री देतो, मोफत छत्री, हे कार्ड घ्या, छत्री घ्यायला या, फणस घ्यायला या. आणि जनता पण त्याच्यामध्ये एकदम मदहोश झालेली आहे ते मोफत मध्ये. पण त्यांना माहित नाही की वर्षभरात 500 ते 600 रुपयाचा माल भेटतो आणि तुमच्या घरात जर पाणी आला तर लाखो रुपयांचं नुकसान होतो. तुमचा मुलगा जर खड्ड्यात पडला तर 20,000 रुपये फ्रॅक्चरचे जातात. तुम्ही हिशोब करून घ्या, तुम्हाला काय पाहिजे? फणस पाहिजे की चांगले काम करणारे लोक पाहिजे? नक्कीच इथे देखील काही लोक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. दादा, तुम्ही रोज या परिसरात रोज प्रवास करतात तुम्ही लोक, कशा पद्धतीने रोजचा अनुभव? खूप घाणेरडा प्रवास होतो आमचा आणि त्रासदायक प्रवास आहे. आज जर आम्ही बघाल तर ही जी दशा झालेली आहे ही स्थानिक लोकप्रतिनिधी आणि आमदारांमुळे आणि महानगरपालिकेमुळे झालेली आहे. जसं आमचे विभाग अध्यक्ष महेंद्रभाई भानुशाली यांनी सातत्याने रोडवर आंदोलन करत असतात, लोकांना दाखवत असतात, तरी लोकांना कळत नाहीये लोकांना काय पाहिजे. मला ते कळत नाही. लोकांना छत्री, फणस, कुकर ह्याच्यामध्ये ते आनंदी आहेत. नक्कीच. तर एकंदरीत आपण बघतोय की ह्यांचा जो आरोप आहे तो देखील खरं तर ग्राह्य धरण्याचा. काही घेत आहे का लोकमत? थांबत आहे इंटा होऊन फिर आपण 1 मिनिट खाली येऊन लास्ट आहे. हा जो रस्ता आहे हा नागरिकांचा रस्ता आहे. मोठ टॅक्स, स्ट्रीट टॅक्स महापालिका घेते आणि हा टॅक्स मात्र खड्ड्यांमध्ये जात असल्याचं पाहिलं गेलं. महापालिका कुठेतरी त्या टॅक्सचा उपयोग चांदिवली विधानसभेमध्ये इथले विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली मनसेचे यांच्या वतीने आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि आंदोलनाचा विषय हा नेहमीचा मुंबईकरांना त्रस्त करणारा विषय आहे आणि तो म्हणजे मुंबईतल्या रस्त्यांवर असलेले खड्डे. सर, काय सांगाल? रस्त्यांवरचे खड्डे आहेत, त्यातनं अनेक मुंबईकर दर दिवशी प्रवास करता आहेत, अनेकांचे जीव सुद्धा जात आहेत, तरी सुद्धा महानगरपालिकेचं कुठेतरी याकडे लक्ष वेधलं जात नाहीये का, असं वाटतंय का? महानगरपालिकेला पण माहिती आहे की इथे खड्डे आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार असतील, खासदार असतील की नगरसेवक असतील, ते पण याच रस्त्यावरनं जातात, त्यांचे कार्यकर्ते पण या रस्त्यावरनं जातात. पण कुणाला जनतेची पडलेली नाही, कारण त्यांना माहिती आहे की खड्डे भरले, चांगले रस्ते बनवून दिले, त्याच्यानी काय होणार नाही.
लोकांना काय पाहिजे? मोफत छत्री पाहिजे, मोफत साडी पाहिजे, मोफत प्रेशर कुकर पाहिजे, मोफत यात्रा पाहिजे. म्हणून ह्या सगळ्यांमधनं भ्रष्टाचार करायचं आणि सगळे वाटप जनतेमध्ये टाकायचं, हेच काम चालू आहे. मी तुम्हाला सांगतोय, मेंटेनन्स डिपार्टमेंट आहे, एवढा भ्रष्ट डिपार्टमेंट आहे एलवॉर्ड, एवढा मोठा भ्रष्टाचार चालू आहे ना एलवॉर्ड मध्ये, त्याची मी तुम्हाला काय सांगू. परंतु त्यांना त्यांच्यावर आम्ही किती तक्रार दिली ना तरी कारवाई होत नाही. त्यांना काही पडलेला नाहीये इकडे खड्ड्यांबद्दल. आमचे काल 2 बाईकवाले या खड्ड्यांमधनं पडले. लोक सांगतात, आमदारांना सांगतात, नगरसेवकांना सांगतात, पण फक्त मुख्यमंत्री तिथं बसून आम्ही हे काम केलंय, मुंबई खड्डेमुक्त केली आहे, फक्त खोकले आश्वासन द्यायचं काम चालू आहे. पण मी तुमच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेबांना दाखवणार आहे की साहेब तुम्ही बघा आमच्या इथे काय परिस्थिती आहे. काल सन्माननीय राजसाहेबांनी तुम्हाला जी भेट घेतली आहे ना, तुम्हाला जगवण्यासाठी भेट घेतली आहे. तुम्ही जागृत व्हा आणि खाली तुमचे जे झोपलेले लोक आहेत ना त्यांना काम करायला सांगा, कुठंतरी एक खड्डे बुजवायला सांगा. काल 2 दिवसा अगोदर पाणी आला, लोकांच्या घरात एवढं पाणी गेला, लाखो रुपयांचं नुकसान झालं. लोकांना माहित पडत नाही की आम्ही वर्षभरात 500 ते 600 रुपयाचा माल घेतो त्यांच्याकडनं, फणस छत्री, पण हे पाणी भरला की लाखो रुपये गेले. हे भ्रष्टाचार होतोय म्हणून गटर साफ होत नाही, बरोबर आहे ना, आणि तुमच्या घरात पाणी येतोय. तर आता जनतेने विचार करावं की तुम्हाला हेच लोक पाहिजे की आता कुठंतरी महानगरपालिकेमध्ये तुम्हाला नवीन चेहरे पाहिजे. आता जनतेने ठरवावं. खरं तर काल राज ठाकरेंनी फडणवीसांची भेट घेतलेली होती, त्यामध्ये मुंबईचा सुद्धा विषय त्यांनी त्यांच्यासमोर मांडलेला होता की मुंबईमधलं ट्रॅफिक असेल किंवा मुंबईमधले खड्डे असतील, पण गेली अनेक वर्षानुवर्ष हीच परिस्थिती मुंबईच्या रस्त्यांवर आहे. पावसाळा येण्यापूर्वी पालिकेने असं आश्वासन सुद्धा दिले होतं की मुंबईतल्या रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे किंवा गटारं साफ झालेली आहेत, मिठी नदीतलं गाळ काढण्याचं जे प्रमाण आहे ते सुद्धा झालेलं आहे, पण तरी सुद्धा रस्त्यांवरती पाणी साचलेलं आणि मुंबईची तुंबई पाहायला मिळाली. बघा हे खड्डे तर सोडा, हा तुम्ही ज्या रस्त्यावर उभे आहात ना, हा रस्ता 2 वर्षा अगोदर ह्याचा वर्क ऑर्डर निघालेला आहे. 2 वर्षापासून आम्ही हा NSS रोड, लवजी वत्साद साळवी रोड याचं नाव आहे. 2 वर्षा अगोदर याचा टेंडर निघालाय, वर्क ऑर्डर आहे. निवडणूकच्या अगोदर आमदार दिलीप लांडे यांनी नारळ फोडला इथे की तुम्ही मला मतदान करा, मी तुम्हाला हा रोड बनवून देतो. लोकांनी मतदान केलं, त्यानंतर परत खुश करण्यासाठी 2 वेळ नारळ फोडले. आज नारळ फोडून 8 ते 9 महिने झालेत, कुठं रोडचं काम चालू आहे? फक्त गुमराह करायचं काम चालू आहे. लोकांना मोफत फणस, मोफत छत्री, मोफत साडी द्यायचं आणि त्यांचा माइंड डायव्हर्ट करायचा आपल्याकडे. पण जनतेला समजायला पाहिजे की आता आपण जर याच आमिषांवर जगलो ना तर उद्या आपल्या मुलाबाळांचं भविष्य धोक्यात आहे. आज तुम्ही प्रतिकात्मक रूप सुद्धा दिसतंय की मुंबईतल्या खड्ड्यांमध्ये जेव्हा अपघात होतात आणि अपघातानंतर मुंबईकरांची काय परिस्थिती असते त्याचं हे प्रतिकात्मक रूप आहे. काय सांगाल याबद्दल? मी हेच दाखवण्याचा प्रयत्न केलाय की माझ्या चांदिवलीची जनतेची अवस्था तुम्हाला अशी पाहिजे का? देवेंद्र फडणवीस साहेब असतील, महानगरपालिकेचे आमचे एलवॉर्डचे हेर्लेकर साहेब असतील किंवा स्थानिक आमदार नगरसेवक असतील, तुम्हाला असे लोक पाहिजेत का आपल्या चांदिवलीचे? जर तुम्हाला असेच पाहिजे तर अजून खड्डे होऊ द्या, आम्हाला काही फरक पडत नाही. तुम्हाला जर असेच लोक पाहिजे असतील तुमचे मतदार अशा परिस्थितीमध्ये तर अजून खड्डे होऊ द्या, आम्हाला काय फरक पडत नाही. पण आम्ही तुम्हाला झोपू देणार नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिथे जिथे खड्डे असतील तिथे तिथे रोज आंदोलन करणार. काहीच आता निवडणुकांचं चर्चासत्र सुरू आहे, खड्ड्यांचं आंदोलन आम्ही करतोय, गटर साफ आम्ही करत नाही. आमचे शाखाध्यक्ष स्वतः जाऊन तिथे लोकांचे गटर साफ करताय. माझं म्हणणं एवढं आहे की एवढं केल्यानंतर तुम्ही फक्त मोफत छत्री, मोफत साडी ह्याच्यामध्येच तुम्ही जाणार आहे का? मी तुमच्या माध्यमातून चांदिवलीच्या जनतेला सांगतोय की तुम्हाला फक्त मोफतचं पाहिजे की चांगले काम करणारे लोक पाहिजेत. आता यावेळी ठरवा. जसे हे तुम्हाला मूर्ख बनवतात ना प्रत्येक वर्षी निवडणुकीमध्ये हे मोफत देऊ, तुम्ही त्यांना मूर्ख बनवा. त्यांच्याकडनं साड्या घ्या, त्यांच्याकडनं प्रेशर कुकर घ्या, मोफत यात्रा करा, पण मतदान चांगला काम करायला पोरांना द्या. माझी तेवढी विनंती. आणि परिवर्तन करा, नाही तर तुमची हीच अवस्था राहणार. रस्त्यांचा मुद्दा आहे. पालिका जो कर घेते त्यात स्ट्रीट टॅक्स जो आहे, पथकर आहे, तो सुद्धा घेतला जातो पालिकेकडनं. मात्र पालिका जी सुविधा देते ती कुठेतरी मुंबईकरांपर्यंत पोहोचते का, की त्याचीही अशी अवस्था असते? बघा ऑन पेपर मोठे मोठे टेंडर आहेत, परंतु ते टेंडरमध्ये जर तुम्ही काम केलं तर तुम्हाला ते पैसे भेटणार ना. पण कसं आहे, भ्रष्टाचार करायचा असेल तर काम करायचं ना, फक्त खोटे फोटो काढायचे. लोकप्रतिनिधी मिळालेले आहेत, एलवॉर्ड मिळालेला आहे आणि त्याच्यामध्ये पैसे पास करून घ्यायचे. जर पैसे खाऊन जातात म्हणून ही अवस्था आहे ना. जर तुम्ही प्रॉपर काम केलं असतं तर खड्डे का दिसले असते? तुमचा जो खड्ड्यांचा टेंडर आहे त्याच्यामध्ये करोडो रुपये भेटतात तुम्हाला, मग खड्डे भरले तर पैसे पास होणार. पण ह्यांना भ्रष्टाचार करायचा आहे, डायरेक्ट पैसे पास करून घेतात आणि कुठेही खड्डे भरत नाही.
मनसे नेते संदीप देशपांडे सुद्धा मुंबई महानगरपालिकेतल्या अनेक घोटाळ्यांसंदर्भात दररोज पत्रकार परिषद घेत आहेत. त्याच्या मार्फत ते मुंबई महानगरपालिकेतले घोटाळे जे आहेत ते समोर आणत आहेत लोकांच्या. आज सुद्धा त्यांनी एक अशीच पत्रकार परिषद घेतली होती. काय वाटतं, मुंबई महानगरपालिकेत जर एवढ्या मोठ्या प्रमाणात घोटाळे होत असतील तर जनतेकडे कुठेतरी पालिकेचं दुर्लक्ष होत आहे का? बघा, एवढे भ्रष्टाचार चालू आहे. संदीप देशपांडे साहेब पण काढतायत. इथं प्रत्येक विभागाध्यक्ष असेल, शाखाध्यक्ष, आम्ही जनतेसमोर दाखवतोय की इथं भ्रष्टाचार चालू आहे. आता येणाऱ्या निवडणूक मध्ये जनतेने ठरवायचं आहे की आपण काय करायचं. कारण 55,000 कोटीची महानगरपालिका आहे. तुम्हाला काय सुविधा भेटतात? तुमच्या घरात गुडघ्यापर्यंत पाणी आहे, खड्डे आहेत, घराच्या बाहेर कचरा पडलाय. मग पैसे जातात कुठं? हे सगळे पैसे सत्ताधारी आणि कॉन्ट्रॅक्टर आणि जे अधिकारी आहेत त्यांच्या खिशात जातात. आता जनतेने समजावं. माझी तुमच्या माध्यमातून जनतेला विनंती आहे, आता बस करा. कुठंतरी तुमचा डोळे उघडा आणि जागृत व्हा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक जास्तीत जास्त निवडून द्या. आम्ही 100% तुमच्यासाठी नगरसेवक नसताना काम करतोय. नगरसेवकाची संधी दिली तर आम्ही किती काम करणार. फक्त एक संधी द्या. सन्माननीय राजसाहेबांना एक संधी द्या. मुंबई महानगरपालिकेची आणि मुंबईकरांची चर्चा करू असेल तर राज ठाकरेंना एक संधी होती द्या असंही त्यांचं म्हणणं आहे. त्याचसोबत मुंबईकर जनतेला जे हाल सोसावे लागत आहे तर त्याला नेमकं कारणीभूत कोण असा सवाल सुद्धा महेंद्र भानुशाली यांनी उपस्थित केला आहे. मी लिंक शेअर करते. हो, थँक्यू. सर घोषणा देता का जरा म्हणजे आहे फिरोज भाई, देतो घोषणा. घ्या, लवकर घ्या. या सर इकडे या. विनोद सर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अरे 500 में बिक जाओगे तो, अरे मुफ्त यात्रा में बिक जाओगे तो, अरे मुफ्त फनस में बिक जाओगे तो, अरे मुफ्त यात्रा में बिक जाओगे तो, अरे मुफ्त साड़ी में बिक जाओगे तो, अरे मुफ्त यात्रा में बिक जाओगे तो. चालते काय घोषणा आहे. अरे 500 मध्ये विकले जाणार तर विकत झालं. अरे 500 मध्ये विकले जाणार तर असे रोड भेटणार. अरे 500 मध्ये विकले जाणार तर, अरे मोफतच्या साडीमध्ये विकले जाणार तर, अरे मोफतच्या यात्रामध्ये विकले जाणार तर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अरे या सरकारचं करायचं काय. अरे या एलवड अधिकाऱ्यांचं करायचं काय. एलवड. नमस्कार, आप देख रहे हैं TV9 और महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्माननीय राजसाहेबांचा, युवा नेतृत्व आम्ही साहेबांचा रोड के खड्डे को लेकर सुर्खियों में है. और देखा जा सकता है कि चांदेवाली विधानसभा आए दिन कभी खड्डे को लेकर, कभी कचरे को लेकर, कभी पानी के सैलाब को लेकर चांदेवाली विधानसभा हर बार सुर्खियों में रहा है. मगर देखा गया है कि हर बार जब भी चांदेवाली विधानसभा में कोई आपत्ति आती है तो एक चेहरा देखने को मिलता है जिसे कहा जाता है चांदेवाली विधानसभा के विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली जी ने. जिस तरीके से हर कार्य उन्होंने बड़े ही खूबी से हर कार्य को, जिस तरीके से ये भ्रष्टाचार के खिलाफ हो या मीठी नदी के घोटाले को लेकर हो या शिफ्टिंग को लेकर हो, ऐसे कई अनेक मुद्दे को लेकर उन्होंने सफलता हासिल की है. अब इसी सब को लेकर बात करेंगे कि आज चांदेवाली विधानसभा वार्ड क्रमांक 160, 161, 164 को ये रोड जोड़ने वाला रोड आपको मैं दिखाना चाहता हूँ. जरा रोड ये दिखाइए. ये रोड का जो हाल है ये महाराष्ट्र सरकार और बृहन मुंबई महानगर पालिका कुर्ला एल विभाग के संबंधित अधिकारी के 60 गांठ से आज यहाँ के लोगों को भुगतान इसका करना पड़ रहा है. तो इसी सब को लेकर अब सीधा बात करते हैं मंत्री नेताजी से कि क्या आने वाले समय पे जिस तरीके से बताया विधानसभा जिसे कहा जाता है चांदेवाली विधानसभा से आज शुरुआत हो चुकी है खड्डे को लेकर, तो अन्य और भी इलाके में और भी विधानसभा में खड्डे के मुद्दे को लेकर मंत्री हर जगह स्टंट करते हुए नजर आएगी. देखिए, जहां जहां खड्डे होंगे अब महाराष्ट्र नवनिर्माण सेना वहां पर रास्ते पे उतरेगी.
और महानगर पालिका हो या यहाँ के लोक प्रतिनिधि हो जिनको जनता ने जिता के दिया, उनको हम सोने नहीं देंगे, क्योंकि लोगों ने तुमको वोट दिया और आप उनको क्या दे रहे हो। ये हालत हो जाएगी मेरे चांदीवली के वोटरों की। क्या आपकी इच्छा है कि मेरे चांदीवली के वोटर ऐसे होने चाहिए? एल वार्ड के अधिकारियों की ये इच्छा है कि ऐसी हालत होनी चाहिए? कैसा है कि जनता भी मतलब उनकी जो मुफ्त की जो सुविधाएं मिल रही है ना उसमें मस्त हो चुकी है, लेकिन जनता को ये समझ रहा नहीं है कि हम मुफ्त की छतरी ले रहे हैं, मुफ्त की साड़ी ले रहे हैं, मुफ्त के प्रेशर कुकर ले रहे हैं। उसका अगर हिसाब करेंगे तो 5 साल में 1000-1500 का माल मिलता है। लेकिन आपका बच्चा खड्डे में गिरता है तो उसको फ्रैक्चर आता है तो 25,000 का खर्चा आता है। तुम्हारे घर में पानी भरता है तो तुम्हें लाखों का नुकसान। इस वक्त 2 दिन आगे पानी भरा है, लोगों को लाखों का नुकसान हुआ। अब लोगों ने ये समझना चाहिए कि हमारे बच्चों का और हमारे परिवार का भविष्य क्या है। अब ये जनता ने डिसाइड करना है कि मुफ्त का लेना है या किसी काम करने वाले इंसान को चुनना है। अब जनता ने ये डिसाइड करना है कि आपको किसको चुनना है। सर, जो जिस तरीके से देखा जा रहा है कि महाराष्ट्र के सबसे चर्चित विधानसभा जिसे चांदीवली विधानसभा कहा जाता है, हर बार कुर्ला एल विभाग ही क्यों सुर्खियों में आता है। कभी भ्रष्टाचार को लेकर, कभी मीठी नदी के घोटाले को लेकर, ऐसे कई अनेक मुद्दे को लेकर आपने हर बार मुद्दा उठाया। तो इस खड्डे को लेकर अगला आपका स्टंट किस तरीके से होगा? देखिए, लाखों रुपए की साड़ी, लाखों रुपए की छतरी, लाखों रुपए की मुफ्त यात्रा, ये सब पैसे आते कहां से? ये सब पैसे आते कहां से? मेरा प्रश्न ये है कि ये सब पैसे आते कहां से? ये लाखों करोड़ों रुपए, अगर ये हिसाब करोगे ना तो ये हिसाब करोड़ों में पहुंचता है। तो जनता ने ये सोचना चाहिए कि ये करोड़ों रुपए जो हमारे ऊपर खर्च हो रहे हैं वो पैसे कहां से आते हैं। ये सोचने वाली बात है। अब जनता ने ये सोचना चाहिए कि हमको मुफ्त की सुविधा चाहिए कि हमारे बच्चों का भविष्य चाहिए। अब इतने साल सबको मौका दिया है ना, अब एक बार सम्मानीय राज साहब ठाकरे को मौका दो। हमारे अच्छे अच्छे कार्यकर्ता लोग, काम करने वाले लोग हैं यहाँ पे इस वार्ड में, आप देख सकते हैं, उनको मौका दो। हम लोग अपने हाथों से गटर साफ करते, खड्डों के आंदोलन करते, कचरे उठे नहीं तो हम उठवाते, सब काम हम कर रहे। तो आप सिर्फ मुफ्त का वहां से ले रहे हो और उनको मतदान कर रहे हो। मेरा आपको एक रिक्वेस्ट है चांदीवली की जनता को, जाति पाति धर्म के इसमें जो आपको लड़ा रहे इसमें मत जाओ। अब ये हिंदू मुसलमान पे इलेक्शन हुआ, बराबर है ना। अब ये खड्डे में हिंदू नहीं गिरेगा, हिंदू की मौत नहीं होगी, हिंदू के बच्चों को फ्रैक्चर नहीं होगा, लेकिन किसको इसके ऊपर बोलना ही नहीं। और सब मुफ्त की सुविधाओं में मस्त है। लेकिन आने वाले वक्त में मैं आपको बता रहा हूं कि जो कॉरपोरेशन है जनता को समझेगा कि ये मुफ्त का लेने से हमें ही नुकसान हो रहा है। ये लेके हम कुछ गलत लोगों को चुन के दे रहे, अच्छे लोगों को अब चुन के देना है। इसके लिए इस बार चांदीवली में महाराष्ट्र नवनिर्माण सेना के नगर सेवक आपको दिखेंगे। सर, बताया जाता है नितिन गडकरी जी ने भी एक बयान दिया था टोल नाके को लेकर, जिस तरीके से जो टोल का जो पेनल्टी लिए जाता है, तो उन्होंने साफ तौर पे कह दिया है कि जहां जहां खड्डे होंगे वहां टोल नाके को पैसा नहीं दिया जाएगा। तो इसको लेकर आपका क्या कहना? अब कैसा है, ये सब पेपर के ऊपर सब कुछ चलता है, लेकिन एक कोई कार्रवाई होती नहीं है। नितिन गडकरी साहब वहां से बहुत अच्छे अच्छे कायदे निकालते कि रोड के ऊपर एक भी खड्डा नहीं दिखेगा, लेकिन आप देखो ना, या तो एक खड्डा नहीं, या तो खड्डे ही खड्डे, पूरी चांदीवली में खड्डे। ये सब बोलने के लिए होता है। देवेंद्र फडणवीस साहब वहां से बोलते हैं कि मैंने सब खड्डे भरवा दिए। अरे एक बार रास्ते पे आओ तो सही। देवेंद्र फडणवीस साहब होंगे, एकनाथ शिंदे साहब होंगे, वो जब आते हैं ना तो महानगर पालिका के अधिकारियों को मालूम पड़ जाता है कि यहाँ पे मुख्यमंत्री ये सब आने वाले, तो सब खड्डे भर देते, लेकिन जनता के लिए कोई सुविधा नहीं। सर, जब राज साहब सोशल मीडिया पे या मीडिया में आते हैं तो एक नया बवाल खड़ा होता है, लोगों का कहना है ऐसा। आज एक बवाल देखा जा रहा है कि जिस तरीके से महाराष्ट्र के मुख्यमंत्री राज साहब से मिलने गए, और आज ये आपका एक स्टंट देखा जा रहा है चांदीवली विधानसभा में, ये भी एक राजनीति का हिस्सा माना गया। ये स्टंट नहीं है। और राज साहब जो मुख्यमंत्री साहब को मुंबई के डेवलपमेंट के लिए मिलने गए थे कि मुंबई कैसी होनी चाहिए, मुंबई में पार्किंग की क्या सुविधा होनी चाहिए, मुंबई में गाड़ियां कैसे लगनी चाहिए, वो सब मुख्यमंत्री साहब को एक प्रोजेक्ट देने गए थे, उनके पास बना। तो लोगों ने ये सोचना चाहिए कि एक आदमी जो सामने विरोधी पक्ष में बैठा, उसके बाद सब सुविधा प्रोजेक्ट तैयार है, ब्लूप्रिंट उनकी रेडी है। तो हम ये मुफ्त छतरी, मुफ्त साड़ी और मुफ्त प्रेशर कुकर की लालच में कितने दिन आएंगे। अब तो एक अच्छा काम करने वाले आदमी को चुन के देना चाहिए। और राज साहब ने मुख्यमंत्री की जो भेंट ली है, तो अब हम आपके माध्यम से रोज मुख्यमंत्री साहब को दिखाएंगे कि चांदीवली विधानसभा के अंदर जनता की क्या हालत है। यहाँ पर आपके महायुति के आमदार है, तो हम रोज दिखाएंगे कितने खड्डे हैं और एल वार्ड का कितना ध्यान है इन खड्डों के ऊपर। सर, इसी रोड के मामले को लेकर आपने 2023 में और एक मुद्दा उठाया था, जो कि इस रोड का मरम्मत किया गया था, मगर ये रोड 2 साल भी नहीं टिक पाया सर। तो इसको भ्रष्टाचार को लेकर आप महाराष्ट्र सरकार से इस संबंधित अधिकारी और ठेकेदार पर क्या कार्रवाई की मांग करते हैं? सबसे पहला तो ये रोड 2 साल पहले, 2 साल हो गए मुझे, 2 साल भी नहीं 2.5 साल हो गए,
ये वर्क ऑर्डर पास हो चुका है, ये रोड सीमेंट रोड बनाना है, ये पास हो चुका है। लेकिन 2 साल इलेक्शन के पहले 2 बार दिलीप लांडे आमदार यानी इन्होंने नारल फोड़ा, ठीक है, वो देख के लोगों ने वोट दे दिया, जीत के आ गए। फिर उसके बाद वापस 2 बार नारियल फूटे, लेकिन रोड का काम क्यों नहीं हो रहा है? अगर हर बार कभी सीवर की लाइन आ जाएगी, कभी ये लाइन आप देख लेना, आने वाले वक्त में सीवर की लाइन दे देंगे, बोलेंगे इस लाइन में सीवर डालना है। अरे 2.5 साल तक आपको सीवर की लाइन डालना है, ये सूझा नहीं था क्या? ये सिर्फ जनता को आप इतना परेशान करेंगे और फिर इलेक्शन के आगे फिर एक बार नारल फूटेगा और जनता को दिखाएंगे कि ये सब काम हम कर रहे हैं, हमको वोट दो। लेकिन अब जनता भी समझदार हो चुकी है कि इलेक्शन के वक्त हमको गुमराह किया जाता है और हमसे हमारा वोट चोरी कर लिया जाता है। अब जनता होशियार हो चुकी है। सर एक सवाल और है, क्या ये आपके ये स्टंट से पूरा महाराष्ट्र में जो समस्याएं चल रही है, तो मन से हर एक विधानसभा में आवाज उठाएगी? नहीं, मन से ही आवाज उठाती है, और कौन आवाज उठा रहे मुझे बताइए। शुरुआत तो कर दी है हर चांदीवली में, आप विक्रोली में भी देखिए, हर जगह पे खड्डों के आंदोलन चालू ही है। और आपको आने वाले वक्त में जहां जहां खड्डे नहीं और भी कुछ प्रॉब्लम होंगे तो महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपको रास्ते पे दिखेगी। सर एक आखिरी सवाल है, कुर्ला एल विभाग के वार्ड ऑफिसर को लेकर आपका क्या कहना है? मैं वार्ड ऑफिसर साहब से सिर्फ इतना कहूंगा कि साहब चांदीवली के खड्डे भर दीजिए, वरना आपके एल वार्ड के गेट के बाहर महाराष्ट्र नवनिर्माण सेना खड्डे कर देगी, आपकी गाड़ी अंदर जाने नहीं दूंगा, ये पक्का है, अगर खड्डे नहीं भरे तो। धन्यवाद। धन्यवाद।